नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत गिलक्याची भाजी. तर आमच्या इकडे याला पारशे दोडकेसुद्धा म्हणतात. तर कोणाकडं घोसावळेसुद्धा असं म्हणतात याला. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण मी गिलके घेतलेले आहेत. आता याला काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते आता असे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी केली का मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता गिलके चिरून झालेले आहेत, एक वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे आहेत. तर आता ते आपल्याला वाटण करून घ्यायचं. तर जाडसर वाटण करायचं आहे आपल्याला, पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. तर आता इथे मी फोडणी तयार केलेली आहे. तर तेल टाकून घ्यायचं, जिरं मोहरी टाकून घ्यायचं आणि एक कांदा चिरून घ्यायचा, तो टाकून घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून किंवा लाल होईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर आता कांदा परतल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घेऊयात. तर बघू शकता मी थोडंसं जाडसर हे वाटण वाटलेलं आहे, पाणी वगैरे घातलेलं नाही आहे. तर आता याला छान असं तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि भाजून घेऊयात, जेणेकरून मिरची आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईल. तर आता इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत. तर लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, कारण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आपण, आणि 1 चमचाभर धने पावडर, 1 चमचाभर किचन किंग मसाला, पाव टीस्पून हळद घातलेली आहे. तर सर्व मसाले आहेत का व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये. जळू नये मसाले म्हणून थोडंसं पाणी घालायचं, पाणी गरमच घालायचं आपल्याला भाजीला आणि याला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. तर इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे. तर 2 तास मी ही पाण्यात भिजत घातली होती. तर एक अर्धी वाटी हरभरा डाळ मी भिजत घातली होती. तर ती फुगून 1 वाटीभर झालेली आहे. तर आता आपण ती डाळ याच्यामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊयात आणि नंतर जे गिलके घेतलेले आहेत का ते टाकून घेऊयात. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून सर्व जे मसाला आहे का आपल्या भाजीला लागला पाहिजे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात. आणि आता आपल्याला गरमच पाणी भाजीला वापरायचं आहे. तर मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर आता पाणी टाकून घेऊयात. तर तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या. थोडंसं मी म्हणेल याच्यात आपण भाजीला रेग्युलर वापरतो का त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घाला, कारण हरभरा डाळ आपण याच्यामध्ये वापरलेली आहे. हरभरा डाळ शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं, वेळ पण लागतो. एक 10 ते 15 मिनटं आपण भिजत घातली होती, त्यामुळे 15 मिनटं मला लागलेली आहेत डाळ शिजायला. छान अशी आपली ही भाजी शिजलेली आहे, मस्त अशी. तर बघू शकता आता कोथिंबीर टाकून घेऊयात. तर तुम्ही ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता. एकदम भन्नाट चवीची, एकदम मस्त अशी ही चटपटीत आपली ही भाजी, झणझणीत आपली भाजी तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तर मी ही भाकरीसोबत सर्व केलेली आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात पुढील रेसिपी.